गावच्या स्वच्छता व्यवस्थेचा व्हिडिओ दाखवायचा होता, पण मधीच आजोबांचा ऍक्सिडेंट झाला. कारण तिथं होता मोठा खड्डा व त्याच्यावर होतं पाणी. आजोबांना लगेच उचलून न्यायचं होतं दवाखान्यात, पण एवढं बघा, हो. हा का पाय फाटला? याच रोडवर 4 दिवस आधी एवढं पाणी होतं. हे काय गाव आहे का? तो वाड्याला एवढं पाणी म्हणल्यावर नदीला किती पाणी असायला पाहिजे. गावाची कचऱ्याची काही सोय नाही, पण सरपंच आठवड्याला बदली होणार. असं कुठं गाव असतंय का तवा? अर्ज करून तक्रारी करून तरी काय सोय नाही. झालं ते झालं, पण आजोबांना दवाखान्यात नेणं गरजेचं होतं. आजोबांना दवाखान्यात सोडून योग्य ती ट्रीटमेंट द्यायला सांगितली होती डॉक्टरांना. या गावच्या राजकारणामुळं आजोबांना पडले होते 20 टाके. आजोबांना दवाखान्यात सोडून विराज दादा, आदित्य आणि मी डायरेक्ट निघालो होतो फादर नानांसोबत पुण्याला. नानांनी सोडलं आम्हाला रामवाडी मेट्रो स्टेशन पाशी. मग काय, तिथून जाऊ म्हणलं आपण मेट्रोने आता डायरेक्ट मनपाला. पण ट्विस्ट अशी आहे की परवा सारंग सोबत येताना गाडी लागला होता आपल्याला पाऊस. त्याच्यामुळं आपण अख्खा भिजलो होतो आणि आजारी पडणं हे 100% नक्की होतं. आणि ते खरंच झालं. मग काय, आजारी तर होतोच. मग पटापटा तिकीट स्कॅन करून आम्ही डायरेक्ट निघालो होतो मेट्रोच्या दिशेने. मेट्रोने डायरेक्ट आलतो मनपाला. तिथून डायरेक्ट आलतो जुन्या पुलावरती. कशाला म्हणता, तर काय नाही, शूट काढायचा होता एखाद दोन. मग काय, विराज दादा पुढं पुढं आणि आम्ही माग माग. विराज दादा 1-2 करत पटापटा निघालात पुढं. मग काय म्हणलं, चला पटापटा 1-2 करत डायरेक्ट घेतलं दगडूशेठच्या गणपती बाप्पाचं दर्शन. कस काय गणपती तिथून अख्खा तुळशीबाग वळलत वळलत डायरेक्ट आलतो कीर्ती स्टोअर्सला खरेदी करायला. आदित्यला घ्यायची होती मिनी लाईट किंवा मोठी लाईट शूट साठी, पण त्याचं काही नक्की नव्हतं. म्हणलं चला मग मला गिंबल घेऊन टाका एक. रव्यांनी खरंच गिंबल घेतलं. घरी लावला फोन, म्हणले गिंबल घ्यायचे. म्हणले काय असतं ते? म्हणलं काय नाही, व्हिडिओ काढायलाच. म्हणले घे मग, जाऊ दे, कितीपर्यंत जाईल? म्हणलं बघू. म्हणले बर बर घे मग. हे काय, या अशा प्रकारे घेतलंय आपण गिंबल. सांगतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. येतानी परत फादर नाना भेटले होते. ते तर गेलते योगींचा पिक्चर बघायला. अजय द अनटोल्ड स्टोरी ऑफ योगी. आपलं काय बरं नव्हतं म्हणून विराज दादाला मधीच सोडून आम्ही निघालोय घरी. तर चला मग, आपण भेटू पुढच्या मध्ये. चला बाय.